कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. परवा दिवशीचा नाचन म्हणून आहे कोणतरी, त्याला कनेक्शन दिला. आपल्या माणसांनी काम घेतलं. कनेक्शनची इथं पावतीच नाही. ते ऐका ना साहेब, त्यांनी सांगितलं की विजया विषयाला 35,000 रुपये आम्ही दिले. मग तुम्ही त्याची ऑर्डर काढली. रवी त्याचा काय संबंध? काय याच्यामध्ये त्याचा काय? त्यांना रवीने त्याला सांगितलं की ते कनेक्शन द्या म्हणून. हे तिथं गेले म्हणून ते कनेक्शन आणलंय. कनेक्शन द्यायला आता ते 2 महिने सेट आपल्या मागे लागले. कधी एमएससीचं ऑफिस होतं म्हणून प्रोसेस झाल्याशिवाय मी सही करणार नाही म्हणून. मग आपली माणसं कनेक्शन द्यायला का गेली? कशाला एवढे हात काय करायचे? काय गरज आहे? कनेक्शन नाही. विजया विषयाने पैसे घेतलेले आता परत दिलेत त्या माणसाला. ही कोणची पद्धत? म्हणजे विजया विषयाला तुम्ही तिथं पाठवलं तरी सेटलमेंट करतो का? काय करायचं सांगा. नाही, काय करायचं नाही. म्हणजे आता चोरांना सपोर्ट कर्मचारीच करायला लागली. अजून काय करणार? तो 1 महिना फेऱ्या मारतोय. 30,000 त्याचे जिमचं बिल आहे, त्याचा अजून तुम्ही देत नाही. केलं सही मी याच्यावर. टिपणीवर सही झाले ना माझे. अरे जा. कसं याच्यावर मला निर्णय द्या तुम्ही. तो कॅमेरा, हे बघा माझा माणूस आहे, कॅमेऱ्यात आणायचा का नाही आणायचा तो आमच्यावर राहील. पण हे तुम्ही करताय चुकीचं करता. रवी सांगा तो, तू उत्तर दे त्याला. शब्द दिला नाही का? तुम्ही माणसं पाठवलीच का तिथं? पावती आलती तुम्हाला? तुम्ही लेटर दिलं का कनेक्शन द्या म्हणून? नाही. रवी हे कितपर्यंत बरं आहे मला बरोबर आहे सांग. म्हणजे तू कारलेंचं म्हणणं ऐकलं, विजय विषयच ऐकलं ना, कनेक्शन द्यायला गेला तो. बोललो होतो ना प्रोसेस झाल्याशिवाय कुठलं कनेक्शन जोडून नाही फक्त लाईन माणसं पाठवली का? ते म्हणतो आम्ही गेलो कोर्टासाठी गेलो. म्हणजे हे तर सिद्ध झालं का कनेक्शन त्याला द्यायचंय. आणि पैसे दिलेत रिटर्न, म्हणजे घेतले ते पण सिद्ध झालं. रिटर्न दिलेत बोलले. नाही, मग या कर्मचाऱ्यांवर तुम्ही कारवाई काय करणार बॉस, मला तुम्ही सांगा. जो याच्यात आहे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. मी व्हिडिओशी पण आता बोलतो. म्हणजे एवढा तुमचा गोंगाट करतोय मी, आता ते दाबाचा प्रयत्न करतोय मी. तिथे त्या दिवशी अर्ज देणार होतो. नाही, मला सांगा, मग हे कर्मचारी तुमचं ऐकतात का डायरेक्ट मनमानी पण करतात? काय एवढी काय करायची? काय आवश्यकता आहे? ठीक आहे, असू दे ना. एमएससीबी नागरिकांचा जरी प्रश्न असेल, एमएससीबी तुम्हाला भाडे सोडणार आहे का? त्यांचं ते भाडं घेणार, सगळं करणार. रोज इथे येऊन भले तो तुझा नातेवाईक असेल, उद्या मला देशील का? मी चल या पोस्टवर आहे म्हणजे मला आज देशील तू, दुसरा कोण गरीब आला तर देशील का? कनेक्शन नाही देणार तुम्हाला. स्वतः ते जोडला पण होता यांनी गोंगाट घातलाय म्हणून ते तमाशा केल्यावर माणसं पाठवून दिली. नाही. ते पण सांगा मला. त्या बाहेर तिथं नाही देऊ शकले म्हणजे पैसे दिल्याशिवाय काम होणारच नाही का? त्याच्या घरी 3 वेळा म्हणजे धनिकाचं काम होणार कसं? 3 वेळा त्याच्या घरी जाऊन त्याच्यात परत तुम्ही होते ते ना, मी परत सांगतो. असं नको. कसं साहेबांचं आता एवढं सहकार्य, सगळं त्यांच्या मार्गदर्शनाने आपण सगळं चालवलं, व्यवस्थित करतोय. सगळं माहिती. माघारी काय काय बोलतात ते पण माहिती. असाच आहे तो, असाच आहे, तसाच आहे, सगळं माहिती आम्हाला. असं नाही ना, आपल्याला जर चांगलं चालवायचं आहे ना तर काय अडचण काय? आणि मी साला तुम्हाला वाईटचे पैसे आणून देतोय, तुमची पगार नाही होत म्हणून तुम्ही अशा परत चोऱ्या करता. काय घेणं म्हटलं माणसाचं नाव जर पुढे येतं असं तर कितपत योग्य आहे? आपण सगळं बाजूलाच केलं. आपण आता सिस्टमने चालवलंय ना सगळं. काय बोललो तुला मी? येणार नाही त्याच्यावर बोललो तुला मी.
मग तू ग्रामसेवक झाला का मला कळत नाही. तू माणसाने कामाला लावतो की 1 रुपया पावती नाही जायला त्याला पोहोचायला लावली. 35,000 रुपये तुम्ही जे विषयाने घेतले ते स्वतः सांगतात. आता ते लवलवाडीचा विषय होता, मग किती प्रयत्न आपण केले ब्रिटनचं पण ते काम नाही होत आणि मग नको ते होतं असं तर मग काय फायदा नाही ना. आमच्या मागे पण ज्यांनी ही चुकी केली त्यांच्यावर कारवाई व्हायला काय होणार. लेखी द्या आम्हाला कारवाई काय करणार. ही व्हायलाच पाहिजे. त्याच्याकडे पुरावा पण आहे. ना त्यांनी सांगितलं पण पैसे कुणाला दिले म्हणजे कर्मचारी ग्रामपंचायत चालवेल का. मी योग्य ते मार्गदर्शन घेऊन त्यांच्यावर कारवाई करतो. लेखी द्या, जे कारवाई करा ते लेखी द्या. तो आता त्यांचा तुमचा सवाल आहे, मी तुम्हाला आणून दिला म्हणजे एवढा तुमचा मी पित्तल उघडा केलाय तरी तुमचं चालूच आहे. म्हणजे तुम्ही फाट्यावर मारता आम्हाला पण नाही. साधा आणि सोपा कधी देणार. आणि साहेबाला तुमच्या समोर क्लिअर झालं का याच्यामध्ये आता कसं. अरे तू मालक सांगतो मी विजय भिशेला पैसे दिले. योग पत्रकार तिथे समोर होता. घरी बसवा ना त्यांना, मग समजेल त्यांना. एकाच माणसाच्या नावाने कित्येक तक्रारी येतील आणि तुम्ही किती त्यांना सांभाळून घ्या. काय कमाल आहे की नाही. त्यांची सही घेते 30,000. भाऊसाहेब बघा परत शुगर वाढेल, एखादा अटॅक येईल ना डोक्याला ताप होईल. हे नका धंदा करू. नाही तसं आता मी कामच करणार नाही कुठल्या. ते काय रिसर असेल ते म्हणजे एवढा होऊन तुम्ही काल परवा काम केलं होतं नाही करू शकत. नाही केलं. बघितलं ऐक रवी तू काय बोलला मला भाऊसाहेबांनी सांगितलं. असं बोललो तुम्ही. विचारा ना समोर, आम्ही समोर आहे. लाईन टाकून दे. बघा भाऊसाहेब माझं हा. काम तुम्हाला बोललो होतो. मी याला बोललो आता हे तुझ्यावर घेणारच नाही. स्पष्ट का असं सांगा रवी. जर माझं काय याच्यामध्ये काय असेल तर आताच काय सांग. विषय नाही कसं आहे म्हणजे तो नालायकाला तिथे टाकलाय, मी तो टाकीवर ग्रामपंचायत सांभाळतो. असंच झालं सिद्ध. तू हे बोलतो ठीक आहे का बाबा, तो सारखा येऊन तुला त्रास देतो किंवा ते बोलतो. मी तुला सांगितलं असं तू बोलूच नको ना. बोलवा ना त्याला इथं आता. तुमची धमक आहे, बोलवा त्याला इथं आता. बोलवा. महाबळेश्वरला फिरायला गेलाय तो. आहे का सुट्टीचा अर्ज. काल माझ्या पोरीला भेटला तो. मंगेश कोणाकोणाचे रजे आहे का अर्ज आहे का सांगा मला तुम्ही. ही बापाची पेंट आहे का काय तुमच्या. या 1 महिन्यात याला 5 लाख जमा करून दिले. याची पगार 2 महिन्याची करायला लावली. उद्या 3 लाख आणून देतोय तरी चोऱ्या करतात. की चोऱ्या केल्या तुमची पगार कशी होती तो पण मुद्दा आहे. घरपट्टी देणं हे करणं नागरिक तरी किती बोजा घेतील. तुझ्यावर पण कारवाई करायला लावणार नाही. 100%. नाही, माझी चुकी झाली. नाही चुकी झाली म्हणजे झालीच ना. झाली तू चुकी. भाऊसाहेबांचं नाव सांगतोय रे. भाऊसाहेब म्हणतो मी सांगितलंच नाही तुला. म्हणजे तू ग्रामसेवक झालाय. तो हरेश आता माझ्याकडे 10 दिवस फेऱ्या मारतोय. मग बोललो. ते त्यांना हे ड्रायव्हर लोक हा. कर्मचाऱ्यांचा सपोर्ट नसेल तर कशी पंचायत चालवणार. आता बघा तुम्ही बाबा. तुम्ही माझ्या हात आहेत. तुम्ही जर माझ्या बरोबरीने जर राहिले नाही तर काय होणार. मी नाही एकटं काय करू शकत. मी इथलं पाहू का ऑफिसला तोंड देऊ का रिपोर्टिंग करू का काय करू? 100% पैसे खायचे असेल तर ते तुमच्या बरोबर आहेत. आलो ताई 2 मिनिटं. 1-2 मिनिटं आलो. सोबत माझ्याविषयी लोक पण आले माझ्याकडे. कशाला नोकरीला गमवता हो? कुठला रवी. नाही, दिला नाही. त्यांनी पैसे नाही का 50,000 टाकत ते दिले कोणी नाही. कोणी पैसे टाकले. ही तसासाठीच आहे. तुम्हाला पण तुमच्या बंगल्याची बातमी. काय करतील विलास सांग ते मला. आम्ही नाही दिले, 12 नाही सांगितलं, त्यांना पैसे टाकायला लागले होते. 12 म्हणून सांगितलं त्यांना पैसे टाकायला. हे बघेश काय काय तुमची बाजू घेऊ मला सांगा. नाही, पैसे direct म्हणजे 4-5 जण मिळून तुम्ही हे सगळं घोटाळे करता. नाही. अहो, ही आपली ती- पण परस्पर टाकायचं काय इथं पावती बनल्याशिवाय कशाला टाकायचं? म्हणून मी तुम्हाला त्या दिवशी सांगितले तुम्ही प्लॅनेटचे 2.5 लाख 10 कनेक्शन दिले. प्लॅनेटचे कनेक्शन पैसे 2.5 लाख रुपये परस्पर खात्यात टाकले होते. मग खाते नंबर दिला कोणी. त्यांना साहेबांनी दिलं. 1 कनेक्शनचे लाख रुपये मी असताना 2.5 लाख घेतलेले.
मग याच्यात घोटाळा झाला किती? साधा आणि सोपा गणित आहे. 7.5 लाख रुपये घालले तुम्ही, हे मी आक्षेप करतो तुमच्यावर. एक काम करा, ग्रामसभा एक मेची पण ग्रामसभा झालेली आहे. भाऊसाहेब, असं ग्रामसभा बघा, करायची. तुम्ही हे याच्यात गोत्यात येत जाईल. मेहरबानी करून या चोऱ्या माऱ्या सोडावं. आणि मी तुम्हाला सांगितलं, रुपया आहे 4 खा ना तुम्ही यार. कपडे घ्या अंदर सब नंगे. 10 टाइम बोलून झालाय तुम्हाला, म्हणजे हात जोडून सांगतो तुम्हाला मी आता. यांनी मला फोन केला 2 दिवसापूर्वी, म्हणून मी इथं आलो. मी शांत घेत होतो, पण त्या दिवशीच व्हिडिओ मीटिंग होती आमची पंचायत समितीची. मी ते क्लायमेट तुम्ही ते दोघं घेऊन ते प्लॅनेट वाल्याला बोलवत होते. घंटाभर फरक नाही पडत मला. मला व्हिडिओ सांगतो तुम्हाला, मी याला खरा मी करतो. माझ्या कामात गेलो होतो. असं काय? 240 फ्लॅटची घरपट्टी लावली नाही, त्याला कनेक्शन देता तुम्ही. त्यांनी माझी तक्रार केली व्हिडिओ सांगितलं. पुढं मी सांगितलं व्हिडिओला, मी मीटिंग मधनं उठलो, मी चाललो मुंबईला. मी खाली बघितली व्हिडिओ, मला परत मीटिंग मध्ये विषय काढला. मी काढणार नव्हतो विषय. मी तिकडे एमआय ला होतो ना. तुमचा जो विषय निघलाय ना आता दोघांचा, तुमच्या चौकशीचा, मी तो थांबवत होतो. तर जाऊ दे, मी कोणाच्या फोटोवर येत नाही. पण मी त्याच्या बघितलं ना. नाही, मी त्या दिवशी म्हणजे कर्जतला तर मी गेलोच होतो माझ्या कामासाठी. मी तिकडे पलीकडे म्हणजे एवढं होऊन तुमच्यावर शेकून तुम्ही जे करायचे तेच करता. अरे काय 5-10-15 हजार साठी घ्या ना ग्रामपंचायतला मोठी देणगी यार. आम्ही नाही घेत का? पत्रकार साहेब, तुम्ही तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन घेऊ. मार्गी मी लावून दिलाय. बाकी तुम्हाला काय किती पुढचं काय कारवाई करायचंय करणार आहे? मी जातो. आता याला चेक देऊन टाका. तुला लय फेऱ्या मारायला लागल्या. केलं ना आता ते तुला सही- परत एकदा सांगतो, 10 टाइम येऊ आला. त्याने आमच्या वरच्या मेंबरला सांगितलं, तुमच्याशी गोड बोलतात, तुमची खोड मोडतात. त्यांनी काय घेतलं माहिती, तिथं माहितीचा अधिकार टाक. मग आम्ही कशाला झक मारायला आहेच का? आमच्या कार्यकर्त्याचं काम 30,000 साठी त्याला 30 दिवस फेऱ्या मारायला लागला. आम्ही कशाला पाहिजे तिथं? मी त्याला परवा बोललो, तू 2 दिवसात भेट मला. मी नाही आता, ती पद्धत नाही ना. का तू भीक मागतोय तुमच्याकडे? त्या दिवशी व्हिडिओ स्वतः मला फोन आला, तेव्हा मी तिथे आलो. येत होतो तर एवढ्यात तुमची बघा, मीटिंग. मी हे सगळा मितवाचा बघतोय. तर तुम्ही जर नाही, कर्मचाऱ्यांच्या नाही, पाठीशी घालत तुम्ही असेल विश्वास ठेवा. तर मी ऐकणार नाही. मी साहेब तुम्हाला ऐका, परत सांगतो. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. खरं बोलतो की खोटं बोलतो? हॅलो, भरून घ्या. मी तर बोलतो कोणी ताई. नसलं तरी मला इथं बसून सगळे हँडल करायचे. हा राड गाडा चालवायचे सगळं. तर तुमच्या मागे चालतंय ना सगळं? चालतंय की नाही? हे सगळं थोडा कमी दिला तरी चालेल, पण सगळ्यांना त्याला एक limit आहे. मी तुम्हाला सांगतो, ही पहिली आणि लाख चुकी असेल यांची. पण विजा विषयावर कारवाई व्हायला पाहिजे याच्यासाठी तुम्ही काम करा. झालेच पाहिजे. हं? सोप्या पद्धतीने करा. झाले. मी पाठपुरावा करणार ना. कारण आता एवढा होऊन पण तुम्ही असं करता. मुळात रजेचा नियम असा आहे की रजा मंजूर केल्याशिवाय जायचं नाही. कोणी गेला असेल तर ती किरकोळ त्यावेळेला न मंजूर करता माणूस घरी राहू शकतो. हैराण होशील तू. एवढे अर्ज पडले ते अर्ज मरू दे. रजा यांनी सांगितली याची लावायची नाही. तो काय कायदा आला, पोस्टर घेतला ना, रजा लावली म्हणतो. जा डायरेक्ट साहेबांना. शेत त्याला कमवलं. आता 10 दिवस माझ्याकडे फेऱ्या मारतो म्हणून नाही, अजिबात नाही. विजा विषयीचं बोला. तो गेला खड्ड्यात. हे काय चाललंय मग याचा अर्थ त्याचा काय अर्थ आहे का? म्हणून तो बी दादागिरी करतो. त्याला अर्ध वगैरे तो काय अर्ज वगैरे ना. असून त्यांनी 35,000 घेतलेत कसे ते पण सांगा तुम्ही. नाचनला बोलून घ्या. नाचनला बोलून घ्या. त्या आईला चोरीच्या कचरा गुंड्या आपण तिथेच पकडतो, त्यालाच कनेक्शन तुम्ही देता. त्याच्याच गाड्यात होत्या चोरीच्या कचरा गुंड्या. भागीदार आहे काय नको. मला मेसेज टाकला, माझ्या काय लक्षात येतात. मी कुठे नाशिकला होतो. आम्ही शौकी बैलगाडा, मी शर्यतीला गेलो 2 दिवस. तुम्ही बोलले 2 दिवस लागले.
बरं, ते हे विभाग हे धरून देतं ना आपली. भाऊसाहेब, MSME चं काही ऑफिस आलं इथे नागरिकांचं. हा, हा. तर ते काहीतरी शिफ्ट होत्या नाच्याच्या त्या बिल्डिंग मध्ये, असं म्हणजे मला समजलंय. तर लोकांना इथून अख्खा जरा मीटिंग मध्ये आहे लावू मी, नका. जरा तुझी करतो. एक सही बाकी असेल. ते इथेच कुठेतरी लावा, नाही तर भगवान करतो, शेठला भेटा. करते. तो तुम्हाला तिथे राजबाग मध्ये त्यांना जागा देईल. त्याचं कन्फर्म झालं दादा सामान पण- आले नाही का? सामान हल्ला त्यांचं. तिथंच कनेक्शनचा विषय काय तेव्हा सामान हरवलं. नाही पण तुम्ही आहे ना आणि रवी, तुम्ही एवढे हुशार, तुम्ही कुठल्या नावाखाली मला सांगितलं माहिती का? एमएससीबीचं ऑफिस चाललंय. कुठे? एमएससीबी का नातेवाईक आहे का? तुला 10,000 बिल राहू दे, उद्या कापतील. नाही मग तू नाव कसं पुढे करतो बघ, मला किती पण हुशार आहे. सांगितले कारण MSME चं कारण. हे? म्हणजे आम्ही चुत्या बसलो इथं. पण ते ऑफिस तेवढा लांब गेलं, तुम्ही ग्रामपंचायतीकडनं कोणीतरी, तुम्ही नागरिक आहात, तुमची तक्रार असेल, उन्हात आणा पावसा पाण्यात तिथं जायचं का? आपल्या इकडे तर पलीकडच्या side चे लोकं. इथं काय चाललंय भाऊसाहेब माहितीये का? इकडून ते त्यांना इकडे नेलं होतं तर आता शेवटी- पाणीपट्टी जोरात चालू आहे. पाणीपट्टीवाल्यांना पैसे भेटतात, घरपट्टीवाल्यांना इथं पैसे भेटत नाही. घरपट्टीचा करायला गेला धनगर सही करत नाही, घरपट्टीवाले नाराज. मग याच्यातले 2 जण फुटतात ना, आम्हाला सगळी तुमची इथून बातमी देतात. कुठंतरी हा डाग पुसण्याचा प्रयत्न करायला डाग पुसण्याचं नाही. हे बघा, चोर का भाई गंडेरी राहत आहे. मी तुम्हाला त्या दिवशी कोकणून हर एक बाईक मध्ये असतो. तुम्हीच भाऊसाहेब फोनवर बोललेले आहेत की ते काय असेल त्याचं कनेक्शन देऊन टाका, असे आम्हाला कर्मचारी सांगतात. मी नाव सांगणार नाही त्याचा, कदापि नाही सांगणार. म्हणून हा कनेक्शन देण्यात आलाय. नाही. आता तुम्ही उडवाउडीची उत्तर देऊ नका. अजिबात नाही. मेहरबानी साहेब, तुम्ही बोलले तो दाखवू का तुम्हाला? नाही बोलू कशाला अंगाचं? सही झाली जाबऱ्यानी तुमची धनगरनी मला नाही दाखवली क्लिप. मला तुम्ही काय बोललेले दाखवली का नाही 2 मिनिटात? मी सांगतो तुम्हाला, तुम्ही केलं कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार ते मला सांगा तुम्ही. बाकी सोडा. जय हिंद, जय महाराष्ट्र. येतो मला मुंबई पोहोचायचं. तर दादाचं काय काम आहे ते पण मला चल घेऊन ये. त्याच्या आईला हे सुरू. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.